भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विधेयकाचं स्वागत केलेलं आहे। नारी शक्ती वंदन विधेयकासाठी त्यांनी सरकारचे आभार मानले। तर महिला राजकारणात उतरल्या तर आपली जागा जाईल अशी भीती विरोधकांना आहे आणि म्हणून ते विरोध करतायत। भाजपला आणि पंतप्रधान मोदींना या विधेयकाचं श्रेय मिळू नये म्हणून हा विरोध सुरू असल्याचा टोला मंदा म्हात्रेंनी लगावलाय। करताना मोदीजींना किंवा भारतीय जनता पार्टीला क्रेडिट मिळू नये असे अनेक विषय आहेत आणि म्हणून ते विरोध करतात। त्यांचं म्हणणं आहे जर महिला चालल्या तर मग आमच्या तिकिटाचं काय होईल, ती एक भीती या काही पक्षांच्या नेत्यांच्या, जे लोकसभेत आहेत, जे विधानसभेत आहेत, आमच्या सीट जातील महिलांना यासाठी चिंतित आहे। म्हणून सुद्धा काही लोक आपल्याला पाठिंबा देताना नाटक करतात किंवा नाही म्हणतात महिलांसाठी, पण शेवटी मोदी सरकार 33% आरक्षण हे देऊनच राहणार आहे। राज ठाकरेंनी महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलेली आहे। विधेयकाआडून स्वतःकडे सत्ता ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असून सत्तेचा अमरपट्टा राहील याची तरतूद सुरू असल्याचं दिसतंय असं राज ठाकरे या पोस्टमधून म्हणतायत। आमचा विरोध हा मतदारसंघांच्या होणाऱ्या पुनर्रचनेला आहे, महिला आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही असं सुद्धा राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। विधेयकावर होणाऱ्या मतदानासाठी ते उपस्थित राहणार आहेत। व्हीलचेअरवर बसून ते संसदेत मतदानासाठी पोहोचलेले आहेत। मतदान झाल्यानंतर ते पुन्हा एकदा पुण्याला रवाना होतील। नाशिकमधील खराच्या कार्यालयामध्ये ईडीकडून कारवाई करण्यात आलेली आहे। 3.5 तासांहून अधिक काळ ही झाडाझडती झालेली आहे। झाडाझडतीनंतर हे कार्यालय पुन्हा एकदा सील करण्यात आलं। बंद लिफाफ्यातील काही कागदपत्र ईडीनं जप्त केलेली आहेत। नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये शफी शेख आणि रझा मेमन यांची एसआयटीकडनं चौकशी सुरू आहे। या दोन्ही आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। एसआयटीच्या चौकशीमध्ये टेरर फंडिंगसह मानवी तस्करीवर देखील भर देऊन प्रश्न विचारले जाणार असल्याचं समजतंय। तपासामध्ये काही धक्कादायक खुलासे होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। राजस्थान से कृष्णा बेईमानी के लिए मंगाई होती है, ये हमारे घर पे आए तो भाई का जरा सत्कार तो। नाशिकची एसआयटीची टीम मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आता दाखल झाल्याचं समजतंय। निदा खानच्या नातेवाईकाला घेऊन ही टीम मुंब्र्यात दाखल झालेली आहे। या प्रकरणातली आरोपी निदा खान मुंब्र्यात असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। मुंब्रा पोलिसांच्या मदतीनं या निदा खानचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।